भगवद्गीता आणि भरत मुनी यांच्या नाट्यशास्त्र या प्राचीन भारतीय ग्रंथांना युनेस्कोच्या जागतिक स्मृती नोंदणीत स्थान मिळाले, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे। भगवद्गीता आणि भरत मुनी यांच्या नाट्यशास्त्राला हे स्थान मिळणं हे भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे जागतिक स्तरावर मान्यतेचं प्रतीक आहे। ही माहिती मिळाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला। त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर त्यांनी म्हटले की हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे। युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये गीता आणि नाट्यशास्त्राचा समावेश करणं ही आपल्या शाश्वत ज्ञानाची आणि समृद्ध संस्कृतीची जागतिक मान्यता आहे। गीता आणि नाट्यशास्त्राने शतकानुशतके संस्कृती आणि चेतनेचं पोषण केलं आहे। त्यांची अंतर्दृष्टी जगाला प्रेरणा देत राहतात, असं आपल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय। भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र या ग्रंथांना युनेस्कोच्या जागतिक स्मृती नोंदणी स्थान मिळालं असल्याचं आज 16 एप्रिल 2025 रोजी जाहीर झालं। ही नोंदणी युनेस्कोच्या जागतिक स्मृती कार्यक्रमांतर्गत झाली, ज्याचे उद्दिष्ट सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचे संरक्षण आणि प्रसार करणे आहे। या यादीत आता भगवद्गीता आणि नाट्यशास्त्र यांच्यासह जगभरातील 432 दस्तऐवजांचा समावेश झाला आहे, ज्यामध्ये भारताचं योगदान आता अधिक ठळक झाले।